आम्ही म्हणालो की त्याची एन्क्वायरी त्याचा तपास कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार ते म्हणले तपास हा तसं बघितलं तर नंतर होत असतो, आधी आपल्याला त्याची शहानिशा त्या ठिकाणी करावी लागते। त्यामुळे कुठेतरी तो जो FIR आलेला आहे तो आम्ही CIDकडे पाठवून त्याची एक प्रॉपर एन्क्वायरी त्या ठिकाणी आम्ही करू आणि मग एन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आम्हाला गोष्टी सापडतायत त्याच्यावर आम्ही पुढे जाऊन त्या बाबतीत काय करायचं असं त्या ठिकाणी ठरवू असं तरी त्यांनी तिथं सांगितलं। म्हणजे आमची जी अपेक्षा होती की FIR हा स्वीकारला गेला पाहिजे, एक्सेप्ट झाला पाहिजे, तसं काय झालेलं दिसत नाही। पण एक मात्र गोष्ट महत्वाची जी होती असं दिसतंय की आम्ही एन्क्वायरी ज्या दिशेने झाली पाहिजे, ज्या दिशेने गेली पाहिजे, ही मात्र या कर्नाटकामध्ये केलेल्या FIR मुळे आणि जो FIR आता CIDकडे पाठवलेला आहे त्या FIRच्या मुळे योग्य दिशेने एन्क्वायरी होईल अशी आमची आता अपेक्षा आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आश्वासन दिलं, कोणी असेल त्याला शोधून त्याला काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। तुमचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती विश्वास नाहीये का? तुम्ही आता सातत्यानं पुन्हा एकदा डीजींकडे आलात आणि आता संपूर्ण या सगळ्या संदर्भातली काय पुढील तपासणी पोलिसांनी केली या सगळ्या संदर्भातला माहिती घेतली आहे? हे विषय एवढाच असतो की आपण मी सुद्धा याच्या आधी दिल्लीत काही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, राज्यात काही अधिकाऱ्यांना तिथं भेटलो, मंत्र्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो। DGP साहेबांना अजूनपर्यंत मी भेटलो नव्हतो। अधिवेशनामध्ये सेशनमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर इथं येऊन फक्त मला त्यांना वस्तुस्थिती सांगायची होती की काय केस आहे, कशा पद्धतीने आम्ही माहिती गोळा केलेली, ती माहिती कशी आहे, कुठं कुठं दिलेली आहे, आणि जाता जाता त्यांना एवढंच मी विचारलं की FIR बद्दल काय झालेलं आहे। त्यांनी सांगितलंय की FIR आम्ही आता CIDकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे। एक गोष्ट महत्वाची अशी आहे की याच्या आधी रोज नाही तर दिवसाआड मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, लोकांसमोर माहिती आणत होतो तुमच्या माध्यमातून। आता FIR होणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं, तो झालेला आहे। त्यामुळे बरेच दिवस मी या विषयावर कुठं बोललेलो त्या ठिकाणी आपलं दिसलं नाही, पण त्याचा अर्थ आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही पाठपुरावा बंद केलाय असं मात्र नाही। जिथं कुठं लागेल तिथं आम्ही पाठपुरावा करत राहू। आमच्याकडे जी कुठली माहिती मिळेल ती माहिती त्या अधिकाऱ्याला त्या विभागाला तिथं आम्ही देत राहू। परंतु क्रिमिनल अँगलने या सगळ्या विमान अपघाताचा तपास होणार आहे का? त्या सगळ्या संदर्भात डीजींशी काही चर्चा झाली? डीजींनी काय उत्तरं दिली? बघा, पूर्वी ADR जो आहे म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, तो रिपोर्ट असा असतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणूस कशामुळे माणसाचा मृत्यू